हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फिमेल गॅमेटोफाईट आणि पॉलिनेशन. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण 2 टॉपिक्स कवर केले होते. ते म्हणजे रिप्रोडक्शनचं बेसिक बघितलं होतं, ते असेक्स रिप्रोडक्शन असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल आणि मेल गॅमेटोफाईट बघितला होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे फिमेल गॅमेटोफाईट आणि पॉलिनेशन. त्यातलं फिमेल गॅमेटोफाईट आपल्याला माहिती आहे की फ्लावर म्हणजे फूल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात. एकतर मेलचा आपण म्हणू शकतो अँथर पार्ट किंवा अँड्रोशियम पार्ट, आणि फिमेलचा पार्टला आपण म्हणतो गायनोशियम. कसं लक्षात ठेवणार? गायनॅक डॉक्टर आपण वगैरे ऐकलं असतो. गायनॅक म्हणजे प्रत्येक गोष्ट जी फिमेलशी रिलेटेड असते त्याला आपण गायनॅक डॉक्टर वगैरे म्हणतो. मग इथं फिमेल प्रोडक्टिव्ह पार्टला तुम्ही काय म्हणणार? गायनोशियम. अख्ख्या पार्टला त्यातला एक इंडिव्हिज्युअल मेंबर त्याला आपण काय म्हणणार? कार्पेल. एक इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणजे आपण म्हणू शकतो ना की फुलाचा गुच्छ म्हणजे काय? गायनोशियम. आणि त्यातलं एक फूल म्हणजे काय? कार्पेल. तर दुसरं नाव काय आहे? मेगा स्पोरोफिल तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला कुठलं बघायला लागणार? प्लांट किंगडम आठवायला लागणार. प्लांट किंगडममध्ये आपण बघितलं होतं की 2 फेजेस असतात. एक गॅमेटोफाईट फेज असतो, एक स्पोरोफाईट फेज असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जे आपले अँजिओस्पर्म असतात म्हणजे जे फुलाची झाडं असतात त्यांच्यात स्पोरोफाईट काय असतो? डॉमिनंट असतो. म्हणून नाव काय दिलं आहे? स्पोरोफिल. त्याच्यात मेघा म्हणजे फिमेलचा स्पोरोफिल. ते लक्षात कसं ठेवणार? मेघा हे नाव कोणाचं आहे? फिमेलचं आहे. तुमच्या घरात जर मेघा नावाचं कोणतं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मेघा स्पोरोफिल असं लक्षात ठेवा की फिमेलशी किंवा कार्पेलशी रिलेटेड आहे. आता हेच कार्पेल जर फ्री असेल म्हणजे ते जर फुलाचे गुच्छ जे आहेत तसे वेगवेगळी फुलं असतील तर आपण काय म्हणणार? त्याला ॲपोकार्पस. आता हे कसं लक्षात ठेवणार? ए फॉर अकेले म्हणजे काय आपण म्हणतो ना अकेला हे हिंदीत आपण म्हणतो तसं ॲपोकार्पस. ए फॉर अकेले म्हणजे जे एकटे आहेत ते ॲपोकार्पस, आणि जे एकत्र आहेत फ्यूज आहेत त्याला आपण काय म्हणतो? सिनकार्पस म्हणजे काय? एकत्र असणारे, ग्रुपमध्ये असणार त्याला आपण काय म्हणतो? सिनकार्पस म्हणतोय. कुठे दिसणार? मिशेलियामध्ये दिसणार. आणि कुठे दिसणार? ब्रिंजलमध्ये दिसणार. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हा जो कार्पेल आहे, जसं आपल्याला माहिती आहे की एक फूल जे आहे ते पण माहिती आहे, ते फुलाची एक दांडी असते, त्याला एक पान असतं, त्याच्यानंतर वर काय असतो? आपलं मेन फुलाचा फूल असतं. तसंच जे कार्पेल आहे ते पण 3 गोष्टींपासून बनलं आहे. एकतर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हा जो वरचा पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो? स्टिग्मा म्हणतो. ही जी तुम्हाला दांडी दिसेल आपण काय म्हणणार? स्टाईल म्हणणार. आणि ह्याला आपण काय म्हणणार? ओव्हरी म्हणणार. ठीक आहे, तसं मी तुम्हाला आधी परत एकदा सांगते. गायनोशियम म्हणजे काय? फुलाचा गुच्छ. त्यातलं एक फूल म्हणजे काय म्हणणार आपण? कार्पेल म्हणणार. हेच कार्पेल जर एकत्रित असतील म्हणजे जे फुलं त्या गुच्छमधले जर एकत्रित असतील तर आपण त्यांना काय म्हणणार? सिनकार्पस म्हणणार. जर वेगवेगळे असतील तर आपण काय म्हणणार? ॲपोकार्पस म्हणणार. ठीक आहे, आता त्यातलं एक कार्पेल कशापासून बनलं आहे म्हणजे काय त्याचे टाईप्स आहेत त्याच्याकडे, ते म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हा जो वरचा पार्ट याला आपण काय म्हणणार? स्टिग्मा म्हणणार. ह्या पार्टला आपण काय म्हणणार? स्टाईल म्हणणार. आणि हा पार्टला आपण काय म्हणणार? ओव्हरी म्हणणार. ठीक आहे, आता एवढा पार्ट ओव्हरी आहे, त्याच्यात जे हे तुम्हाला दिसतं ह्याला आपण काय म्हणणार? ओव्ह्यूल म्हणणार. जर एकच असेल तर आपण काय म्हणणार? युनी ओव्ह्युलेट. जर भरपूर असतील म्हणजे समजा असे वगैरे भरपूर ह्याच्याच आत तुम्हाला भरपूर ओव्ह्यूल्स दिसत असतील तर आपण काय म्हणणार? मल्टी ओव्ह्युलेटेड. ठीक आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? युनी ओव्ह्युलेट जर फक्त एकच ओव्ह्यूल असेल तर खूप मुलं ह्याच्यात कन्फ्यूज होतात. हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय ह्याला आपण काय म्हणणार? ओव्हरी म्हणणार. आणि हा जो पार्ट दिसतो याला आपण काय म्हणणार? ओव्ह्यूल म्हणणार. ओव्ह्यूल वेगळं आणि ओव्हरी वेगळं बाळांनो. जसं फळ असतं बघा, एक फळ असतं आणि यात बिया असतात, तसं ते फळ म्हणजे काय? ओव्हरी. आणि त्यातल्या बिया म्हणजे काय? ओव्ह्यूल. आपल्याला काय माहिती आहे की खूपशा ह्यांना फळांना काय असतात? एकच काय म्हणतो आपण ते बी असते, त्याला आपण काय म्हणणार? युनी ओव्ह्युलेटेड. आणि एकेकामध्ये भरपूर असतात. ठीक आहे, युनी ओव्ह्युलेटमध्ये काय येणार? पॅडी म्हणजे जे आपलं भाताचं शेत आहे ते. आणि त्यानंतर वीट आणि मँगो. आपल्याला माहिती आहे आंब्यामध्ये एकच कुई असते. ती कुई कशापासून आलेली असते? ह्या ओव्ह्यूलपासूनच ती कुई तयार झालेली असते. त्यामुळे युनी ओव्ह्युलेट कशात सापडणार आपल्याला? पॅडीमध्ये, वीटमध्ये आणि मँगोमध्ये. त्याच्यानंतर मल्टी ओव्ह्युलेट. मल्टी म्हणजे काय? भरपूर, 1-2 पेक्षा जास्त. ते कशात दिसणार बाळांनो? टोमॅटोमध्ये दिसणार. आणि लेडी फिंगर तुम्ही बघितलं असाल, जे आपलं हे असतं भेंडीची भाजी असते, भेंडीच्या ह्याच्यात आपल्याला खूपशा बिया दिसतात बघितलं असेल. टोमॅटोमध्ये पण आपल्याला खूप बिया दिसतात. त्या बिया दुसरं काही नसून ओव्ह्यूल असतं.
आपल्याला माहिती आहे भरपूर दिसतं, पण आपण काय नाव दिलं आहे, मल्टिपल ओव्ह्युलेट नाव दिलं. तर आपलं हे ओव्ह्यूल आपण बघणार आहे. हेच ओव्ह्यूल आपण काय बघणार, त्याचं आता स्ट्रक्चर बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. आता ॲनाट्रोपस भरपूर ओव्ह्यूलचे की नाही भरपूर पार्ट असतात, म्हणजे कसं त्याचं ओपनिंग कुठं आहे त्याच्यावरून ते ठरलं जातं. ठीक आहे. आणि तुम्हाला जास्त अभ्यासात ते आहे ते म्हणजे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. मग तुम्ही ते बघू शकता. हे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल पहिल्यांदा आपल्याला जे दिसतं ते म्हणजे काय आहे, चलाजा. चलाजा हे काय आहे, ओपोजिट टू मायक्रोफाइल. आपण आता बघूया ते कशापासून बनलं आहे. ठीक आहे. त्याच्या आधी बेसिक बघूयात, मग त्याच्या ॲडव्हान्सला जाऊयात. हे जे तुम्हाला ओव्ह्यूल दिसतंय, या ओव्ह्यूलला आपण काय म्हणतो, एम्ब्रियो सॅक म्हणतो. ठीक आहे. ह्याच ओव्ह्यूलला आपण काय म्हणतो, एम्ब्रियो सॅक म्हणतो किंवा फिमेल गॅमेटोफाईट म्हणतो. जिथं काय होणार आहे बाळांनो, त्याच्या म्हणजे त्या रिप्रोडक्शन होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे, त्याच्यापासून फळ तयार होणार आहे. मग एवढ्या पार्टला आपण काय म्हणणार, एम्ब्रियो सॅक म्हणणार, फिमेल गॅमेटोफाईट म्हणणार. आता ह्याच्यात तुम्हाला दिसतंय हे जे आहे, हा जो पार्ट म्हणजे जो रंगवती आहे ना, ह्या पार्टला आपण काय म्हणतो, सिनर्जिड म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो मधला पार्ट दिसतो, ह्या मधल्या पार्टला आपण काय म्हणतो, एग म्हणतो. इथं जे तुम्हाला दिसतंय ना, मी इथं काढून दाखवते, असं जे दिसतंय बघा, हे जे दोन आहेत, हे दोनला आपण काय म्हणणार, सिनर्जिड म्हणणार. आणि जो वरचा पार्ट आहे आपण काय म्हणणार, एग म्हणणार. हा कुठल्या पार्टला आहे, मायक्रोफाईल एंडला आहे. ठीक आहे. हा नेहमी मायक्रोफाईल एंडलाच असतो, कारण इथूनच काय होते, पोलन ट्यूब आत येते. त्याच्यावर बरोबर इथं मध्ये तुम्हाला काहीतरी सेकंडरी न्यूक्लियससारखं दिसतंय. हे कसं फॉर्म होते वगैरे आपण नंतर मेगास्पोरोजेनेसिसमध्ये बघणारच आहे. हा जो मधला पार्ट आहे आपण काय म्हणतो, सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. हा पुढं जाऊन काय करणार आहे, एंडोस्पर्म तयार करणार आहे. आणि हे अँटीपोडल्स आहे. अँटीपोडल्सचं बाकी काम काय नसून फक्त न्यूट्रिशनमध्ये हेल्प करतात. हे पूर्ण तुम्हाला 7 सेल्स कळाले. हे 3 आणि हा 1. ठीक आहे. ह्यातले जे हे 2 आहेत ते काय आहेत, सिनर्जिड आहेत, जे काय करतात, गाईड करणार आहेत. त्याच्यानंतर हा मधला पार्ट काय आहे, तुमचा एग आहे, जो मेन फिमेल गॅमेटोफाईट आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी न्यूक्लियस म्हणणार आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपण काय म्हणणार आहे, अँटीपोडल्स म्हणणार आहे. आणि तो ज्या एंडला आहे त्याला आपण काय म्हणतो, चलायझल एंड म्हणतो. ठीक आहे. इथं मी खूप गोष्टी लिहिल्याच आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही ते बघू शकता. चलायझल एंड कशाला म्हणणार, जो काय आहे बरोबर ऑपोजिट आहे मायक्रोफाईल एंडला. मायक्रोफाईल काय आहे, काय नसून ही नॅरो ओपनिंग ऑफ ॲट अपेक्स ओपनिंग आहे, ज्याच्यापासून काय येणार, मेलचं पोलन ट्यूब येणार आहे. त्याच्याबरोबर अपोजिटला काय आहे, तुमचा चलायझल एंड आहे, अपोजिट टू मायक्रोफाईल. त्यानंतरनं एम्ब्रियो सॅक सांगितलं तसं फिमेल गॅमेटोफाईट आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही तर बघू शकता, तुम्हाला हे 2 इंट्युबमेंट्स दिसत आहेत. प्रोटेक्शन पाहिजे ना, या दोन्ही काय करतात, हे न्यूसिलस, हे बाकीचं जे तुम्हाला दिसतंय हे सगळं काय आहे, न्यूसिलस आहे. न्यूसिलस बाकी काही नसून काय असतं, ते प्रोटेक्शनमध्ये काम करतं किंवा न्यूट्रिशनमध्ये काम करतं. आता त्याला प्रोटेक्ट करायला कोण असतात, हे इंटुगमेंट्स असतात, आउटर इंटुगमेंट, इनर इंटुगमेंट. आणि त्यांच्यामध्ये जे तुम्हाला इथं दिसतंय त्याच्यामध्ये आता हे टच होणार आहे. समजा हा तुमचं इंटुगमेंट आहे, ते जे टच करायला लागलं, जो टचिंग पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, हिलियम म्हणतो, अटॅचमेंट टू द मेन बॉडी. त्यानंतर फ्युनिकल जो स्टॉक असतो, स्टॉक म्हणजे दांडा, त्या दांड्याला आपण काय म्हणणार, फ्युनिकल म्हणणार, जिथं ते अटॅच झाले ओव्हरीला. आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं, हे तुमची ओव्हरी आहे. त्याच्यानंतरनं हे तुमची ओव्हरी आहे, तुमचं ओव्ह्यूल आहे. हे जे अटॅच असणार आहे ओव्हरीला, ह्याला आपण काय म्हणणार आहे, इथं तुम्हाला काढून दाखवते मी. हे तुम्हाला ओव्हरी दिसतंय, हे तुम्हाला ओव्ह्यूल दिसतंय. आता इथं जो तुम्हाला दांडा दिसतो, ह्या दांड्याला आपण काय म्हणणार, फ्युनिकल म्हणणार. आणि इथं जे अटॅच होतं त्याला आपण काय म्हणणार, प्लासेंटा म्हणणार. ठीक आहे. आणि ह्याच्यावर हे जे कोवरिंग असणार याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, इंटुगमेंट्स म्हणणार आहे. ठीक आहे. कळालं. इथं मी असंच काढलं आहे, फक्त असं इथं काढायचं होतं, ते मी इथं तुम्हाला डायग्राम काढून दाखवले. कळालं की कन्फ्यूज झालं आहे? जर कन्फ्यूज झालं असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला तिथं नक्की एक्सप्लेन करेल. ठीक आहे. प्लासेंटा परत एकदा सांगते, हे डायग्राम खूप गरजेचं आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, प्लासेंटा काय आहे, ओव्ह्यूल अटॅच टू द ओव्हरी, म्हणजे जिथं हे ओव्ह्यूल आणि हे ओव्हरी अटॅच होतं त्या पार्टला आपण काय म्हणतो, प्लासेंटा म्हणतो. मग याला कनेक्ट करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, तो कनेक्शनचा जो स्टॉक असतो त्याला आपण काय म्हणतो, फ्युनिकल म्हणतो. आता इथं हे जे कनेक्ट झालं, ह्या कनेक्टिंग पार्टला म्हणजे ह्या पार्टला आपण काय म्हणणार आहे, हिलियम म्हणाले. तुम्हाला दिसतंय, हा जो कनेक्टिंग पार्ट याला आपण काय म्हणालो आहे, हिलियम म्हणालो आहे. हा जो स्टॉक आहे ह्याला आपण काय म्हणालो आहे, फ्युनिकल म्हणालो आहे. आणि जिथं ते अटॅच झालं आहे कशाला, ओव्हरीला, त्याला आपण काय म्हणतो आहे, प्लासेंटा म्हणतो आहे. ह्याच्यावर कवरिंग आहे कुठलं,
एक आउटर इंटुगमेंट, एक इनर इंटुगमेंट. ह्यांची कामं काय असतात? प्रोटेक्शन, म्हणजे प्रोटेक्ट करायचं कुणाला? हे न्यूसिलसला प्रोटेक्ट करायचं आणि फिमेल गॅमेटोफाईट. कारण पुढचं जे त्यांचं पिढी येणार आहे किंवा पुढचं जे त्यांचं जीव येणार आहे कशात असणार आहे? ह्याच्यात असणार आहे. त्यामुळे ह्याला प्रोटेक्ट करणं त्यांचं काय आहे? फर्स्ट प्रायोरिटी. ठीक आहे. आता हे जे न्यूसिलस आहे कशापासून म्हणले? पॅरेनकायमा सेल. तुम्ही पॅरेनकायमा सेल ऐकलं असाल. पॅरेनकायमा सेल तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ॲनाटॉमीमध्ये वगैरे ऐकलं असणार आहे. पॅरेनकायमा सेल याचं काम काय असतं? स्टोरेज. हा एक काय आहे? आपण म्हणू शकतो की कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. सॉरी, हा परत आपण काय म्हणू शकतो? परमनंट टिश्यू आहे. कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणाले मी चुकून. परमनंट टिश्यू आहे, पण हा काय आहे? आपण म्हणू शकतो स्टोरेजचं काम करतो, प्रोटेक्शनचं काम करतो, न्यूट्रिशनचं काम करतो. न्यूसिलस कशापासून बनला? या पॅरेनकायमा टिश्यूपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता ह्याचं काय बघणार आहे? हे कसे फॉर्म होतात, म्हणजे हे तुम्हाला सांगितलं इकडं 3 सेल, इकडं 3 सेल, इकडे 1 सेल. हा कसा फॉर्म झाला आपण ह्या प्रोसेसला बघणार आहे. तेच कसं? मेगास्पोरोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय? काहीतरी तयार होतं आहे. काहीतरी तयार होतं या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? जेनेसिस म्हणणार आहे. काय तयार होतं आहे? मेगास्पोर. मेगा अगेन काय आहे? फिमेलचं नाव आहे. स्पोर का? कारण स्पोर म्हणजे त्यांचे जे अँजिओस्पर्मचा जो डॉमिनंट फॉर्म आहे तो काय आहे? स्पोर फॉर्म. आणि त्यात ते फिमेल पार्ट आहे म्हणून मेगा स्पोर, आणि फॉर्म होतं आहे म्हणून जेनेसिस. आता इथं काय करायला लागलो आहे आपण? हॅप्लॉइड मेगास्पोर तयार करायला लागलो आहे. कशापासून? डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून. हे हॅप्लॉइड डिप्लॉइड विसरायचं नाही बाळांनो, ह्याच्यावर तुम्हाला खूप फसवतात. तुम्हाला बोर्डात जर समजा तुम्हाला बोर्डाला जर प्रश्न आला की मेगास्पोरोजेनेसिसचं डेफिनेशन लिहा, तुम्ही जर हे हॅप्लॉइड डिप्लॉइड लिहिलेलं नसाल तर ते लिहून न लिहिल्यासारखं होणार आहे, म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ते तुम्हाला काय काय लिहायला पाहिजे? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल MMC. हे 3 नावं त्याच्यात कंपल्सरी पाहिजे. आता मेगास्पोर मदर सेल कुठं असतात? हे मेगास्पोर मदर सेल इथं असतात, ह्या न्यूसिलसमध्ये असतात. म्हणजे आधी आता हे विसरा, हे समजा इथं काहीच नाही आहे, फक्त न्यूसिलस आहे. ह्या न्यूसिलसच्या मध्ये काय असणार आहे बाळांनो? तुमचं मेगास्पोर मदर सेल असणार आहे. इज ॲट द सेंटर ऑफ न्यूसिलस बट लोकेटेड टॉवर्ड्स द मायक्रोफिलर एंड. हे तुम्हाला नीटला येतं आहे. नीटला हे तुम्हाला असं येते, व्हॉट इज द लोकेशन ऑफ मेगास्पोर? सेंटरला आहे न्यूसिलसच्या, पण थोडंसं कुठं आहे? मायक्रोफायलर एंड. म्हणजे मायक्रोफायलर एंडच्या तुम्ही म्हणू शकता इथं तुम्हाला काहीतरी काय मिळेल? तुमचं मेगास्पोर. इथं बघा, इथला गॅप बघा केवढा आहे आणि इथला बघा गॅप केवढा आहे. इथं बघू शकता की गॅप थोडासा कमी आहे, पण सेंटरला आहे. इकडून बघा आणि इकडून बघा, सेंटरला तुम्हाला बरोबर दिसतंय, पण थोडंसं कसं आहे? मायक्रोफायलर एंडकडे आहे. त्यामुळे ही लाईन तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा की अंडरलाईन करून ठेवा. आता डेव्हलपमेंट कशी होते? तुम्ही इथं बघू शकता तुमचा मेगास्पोर मदर सेल दिसतोय. मेगास्पोर मदर सेल काय करणार? मिओसिस करणार. ठीक आहे. कारण हा कसा आहे? डिप्लॉइड आहे. आपल्याला माहिती आहे डिप्लॉइड हा काय करतो? नेहमी मिओसिस करतो आणि काय करणार? 4 सेल तयार करणार. 4 हॅप्लॉइड सेल काय करणार? तयार करणार. 2N होतं, डिवाईड कशात झालं? 4NNN मध्ये डिवाईड झालं. पण ह्यातले जे वरचे 3 आहेत हे काय होतात? डिजनरेट होतात, म्हणजे निघून जातात. जसं तुम्ही ह्याच्यात पण बघितलं असणार बघा, आपलं जे ह्युमन रिप्रोडक्शन आहे त्याच्यातसुद्धा आपले जे सेल्स असतात ते काय होतात? निघून जातात, फक्त एक सेल राहतो. तसाच यांच्यातले हे जे 3 सेल्स आहेत हे काय होतात? डिजनरेट होतात आणि फक्त एकच सेल काय होतो? राहतो. ठीक आहे. लिनियर हॅप्लॉइड सेल अप्पर 3 काय होतात? ॲबॉर्ट होतात, म्हणजे तुटून जातात. आणि शेवटचा फक्त एकच काय होतो? फंक्शनल राहतो. त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. ठीक आहे. तुम्हाला असं पण विचारू शकतील प्रश्न की फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट कुठला? तर हा मेगास्पोर मदर सेल लिहायचं नाही, त्यातला हा सेल लिहायचा. ठीक आहे. मेगास्पोर और एम्ब्रिओ काय असतो? हॅप्लॉइड आहे. आता हा काय करणार? आता हा ग्रोथ अँड नरिश्ड बाय न्यूसिलस. आता ह्याला काय होणार आहे? हे जे बाकीचे न्यूसिलस आहे सांगितलं तसं, ह्यातला एक सेल काय झाला आता? डिवाईड होऊन मेगास्पोर मदर सेल झाला आहे. न्यूसिलस काय करणार? आता ह्याला न्यूट्रियंट देणार. न्यूट्रियंट दिल्यामुळे ते काय होणार? ते साईजनं वाढणार. ठीक आहे. ऑब्व्हियसली त्याला आता भरपूर खायला मिळाले, तो आपले काय करणार? साईज वाढवणार. आता हे काय आहे? परत N आहे. N असल्यामुळे काय करणार? मायटॉसिस करणार. मिओसिसचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. मायटॉसिस करून एकाचे काय होणार? 2 तयार होणार. ऑब्व्हियसली इथे एकाचे 4 झाले होते, ते एकाचे काय होणार? 2 तयार होणार. तर तुम्हाला दिलं आहे बघा मी. ठीक आहे. एकाचे 2 झाले, परत मायटॉसिस झालं, हा फर्स्ट मायटॉसिस झाला, एकाचे 2 झाले,
परत काय झाला, सेकंड मायटॉसिस झाला, ह्याचे 2 झाले, ह्याचे 2 झाले, त्यामुळे काय झाले 4 सेल्स तयार झाले. आता हे सगळे डिवाईड होऊन काय करणार 8 सेल्स तयार करणार. मी तुम्हाला तेच एक्सप्लेन केलं. आधी काय झालं, फक्त 1 होतं, इथं 1 होतं, ह्यानं काय केलं मायटॉसिस करून 2 तयार केले, 2 तयार केल्या दोघांनी आणि परत डिवाईड करून स्वतःचे 2 काय केले तयार केले. ह्यानं पण 2 केले, ह्यानं पण 2 केले, ह्यानं पण 2 केले, ह्यानं पण 2 केले. ठीक आहे, हे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. फर्स्ट मायटॉसिस झालं, एकाचे 2 झाले. सेकंड मायटॉसिस झालं, 2चे 4 झाले. थर्ड मायटॉसिस झालं, जे 4 होते त्याचे काय झाले 8 झाले. तर तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की पूर्ण ह्याच्या डेव्हलपमेंटमध्ये किती मायटॉसिस होतात, तर 3 मायटॉसिस होतात. असले क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात किंवा 1 मिओसिस होतं. ठीक आहे. आता एक पहिला जो होतो आहे हे तुम्हाला विसरायचं नाही. पहिला जो होतो आहे तो कुठं होतो आहे, नियर मायक्रोफायलर एंड. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं जर बघा पूर्ण एक घेतला तर पहिलं डिव्हिजन इथं होणार नाही. त्यामुळे नियर मायक्रोफायलर एंड काय होणार, फर्स्ट मायटॉसिस होणार. ठीक आहे, तुम्हाला हेच काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवणार, जे फर्स्ट मायटॉसिस आहे ते कुठं होते, नियर मायक्रोफायलर एंड. नीट इथंच तुमच्यावर काय करणार आहे, खेळी करणार आहे, बाकी तिथं काय करता येत नाही. ठीक आहे. आता हे 8 न्यूक्लियाय झाले. हे तर आपले जे काय होते ते 8 न्यूक्लियाय झाले. आता 8 न्यूक्लियामध्ये काय होतं आहे बघा, 8 न्यूक्लियाय होते हे वाले, हे 4 कुठं गेले, मायक्रोफायलर एंडला गेले आणि हे 4 कुठे गेले, चलायझल एंडला गेले. जे काही 8 तयार झाले होते इथं, 4 इकडे गेले, 4 इकडे गेले, म्हणजे 4 मायक्रोफायलर एंडला गेले, 4 चलायझल एंडला गेले. त्यातला एक जो इथं तुम्हाला दाखवला येतो त्यातला एक, समजा इथे 4, एक इकडे गेला, एक इकडे गेला, हे मधले 2 दिसत आहेत तुम्हाला, दिसतंय. इथं काय होते 4 होते, इथं पण काय होते 4 होते. त्यातला हा एक आणि हा एक येऊन इथं तयार झाले. ह्यातले 4, इथले 4, आपल्याला माहिती आहे 4 होते. त्यातला हा एक आणि हा एक कुठं आला, मायग्रेट ॲट द सेंटर. त्यालाच आपण काय म्हणतो, पोलार न्यूक्लिया म्हणतो. आणि तो फ्यूज आणि काय फॉर्म होतो, सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस का फॉर्म करायला आहे, कारण याच्यात 2 न्यूक्लियस आहेत म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता जे मायक्रोफायलर एंडचे जे 3 सेल्स होते त्यातला हे 2 सेल्स काय तयार करतात, सिनर्जिड तयार करतात. दिसतंय तुम्हाला इथं, हा आणि हा, हे 2 मिळून काय तयार झालं आहेत, सिनर्जिड तयार झालं. त्याच्यावर काय आहे, एक हेअर लाईक प्रोजेक्शन दिसतंय तिथं केसासारखं, ते मी हिरव्या ह्यानं ड्रॉ केलं आहे बघा, ते तुम्हाला हिरव्यासारखं दिसतंय का, त्याला आपण काय म्हणणार, हेअर लाईक प्रोजेक्शन, फिलिफॉर्म ॲपॅरेटस. ठीक आहे, हे जे तुम्हाला दिसतंय हे वाले, हा ऑब्व्हियसली काय आहे, तुमचा एग आहे. पण हे 2 जे आहेत हे काय आहेत, सिनर्जिड आहेत. आणि या सिनर्जिडवर काय असणार आहे, असं केसासारखं काहीतरी स्ट्रक्चर असतं, फिलामेंटस स्ट्रक्चर असतं, त्याला आपण काय म्हणतो, फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणतो. त्याचं काम काय आहे, पोलन ट्यूबला गाईड करणं. म्हणजे आपल्याला माहिती आहे गुगल मॅप तुम्ही बघितलं असाल, आपल्या फोनमध्ये गुगल मॅप वगैरे असतो, आपण तिथं लोकेशन टाकली की आपल्याला बरोबर त्या लोकेशनला ते घेऊन जातं. तसंच त्या पोलन ट्यूबला माहीत नाही आहे ना, त्या पोलन ट्यूबमधल्या त्या 2 मेल गॅमेट्सना माहीत नाही आहे नेमका फिमेल गॅमेट कुठं आहे, कारण त्यांना फक्त हा एक तेवढाच पाहिजे आहे. इथंच येऊन ते काय करणार आहेत, फ्यूज करणार आहेत. मग त्यांना रस्ता दाखवायला कोणतरी पाहिजे. रस्ता दाखवणारा कोण आहे, हा फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहे, जो कशावर आहे, सिनर्जिडवर आहे. सिनर्जिड त्याला काय करतात, गाईड पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग. कळालं, सिनर्जिड त्याच्यावरचे जे केसाळू स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणणार, फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणणार. आता हा जो एग आहे हा कसा आहे, सेंट्रलला आहे, म्हणजे मध्ये आहे. आणि ह्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड. ऑब्व्हियसली सांगितलं तसं मायटॉसिस झालं होतं इथं. मायटॉसिस झाल्यामुळे एन काय होणार आहे, पुढं गिव अप होणार आहे. त्यामुळे हा कसा आहे, हॅप्लॉइड आणि सेंटरला. आणि या सगळ्याला म्हणजे 2 सिनर्जिड परत एक हॅप्लॉइड एग, फिलिफॉर्म ॲपॅरेटस यांना आपण मिळून काय म्हणतो, एग ॲपॅरेटस म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे जे 3 सेल्स आहेत अँटीपोडल सेल्स, हे बाकी काय करणार, आपल्या प्रोटेक्शनमध्ये न्यूट्रिशनमध्ये हेल्प वगैरे करणार. परत एकदा तुम्हाला सांगते, आपला एक मेगास्पोर मदर सेल होता, त्यानं काय केलं, मिओसिस केल्यानंतर 4 सेल्स तयार झाले. त्यातले हे 3 काय होणार, डिजनरेट होणार, एक राहणार. एक आपण त्याला काय म्हणणार, मेगास्पोर और एम्ब्रियोसॅक म्हणणार, जो काय आहे, एन आहे, कारण मिओसिस झालं त्यामुळे 2Nचं कन्व्हर्जन एनमध्ये झालं आहे. मेगास्पोर मदर सेल, तर तो काय करणार, पहिलं मायटॉसिस करणार. कुठं करणार, नियर मायक्रोफायलर एंड. हा शब्द विसरायचा नाही, तिथं तुमच्या बुकमध्ये काय हे करून ठेवा, काय म्हणतो आपण ते मार्क करून ठेवा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून ठेवा. मायक्रोफायलर एंडला पहिला मायटॉसिस होणार, एकापासून 2 सेल तयार झाले. सेकंड मायटॉसिस झाला, 4 सेल तयार झाले.
थर्ड मायटॉसिस झाला, 8 सेल तयार झाले. त्या 8मधले कसे डिवाईड होतात, 4 ह्या 4मधला एक, ह्याच्यातला एक इथं काय आले, मध्ये आले. ह्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, 2 पोलार न्यूक्लियाय, त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. आता हे जे 3 आहेत, कुठले 3 आहेत, हे चलायझल एंडजवळचे, त्याला आपण काय म्हणणार, अँटीपोडल सेल्स. आणि हे जे 3 सेल्स आहेत जे कुठं आहेत, मायक्रोपॅलर एंडला आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, आपण एग ॲपॅरेटस म्हणणार आहे. त्या एग ॲपॅरेटसमधला जो सेंटरचा त्याला आपण काय म्हणणार, फिमेल गॅमेट म्हणणार. त्यातले शेवटचे 2 आहेत त्याला आपण काय म्हणणार, सिनर्जिड म्हणणार. ठीक आहे. आता हे सगळं तयार झालं, हे सगळं तयार झालं, आपण त्याला काय म्हणणार, मॅच्युअर फिमेल सॅक म्हणणार आहे. जो कसा आहे तो बाळांनो, 7 सेल्ड, म्हणजे 7 सेल्स आहेत. इथे 3, इथे 3, सॉरी हा मॅच्युअर आहे ना, हे 3 आणि मधला एक 7 सेल आहेत, पण 8 न्यूक्लिएटेड आहेत. 8 न्यूक्लिएटेड का, कारण हा जो मधला लाल आहे ह्याच्यात 2 न्यूक्लियस आहेत. कळालं, ह्यात 2 न्यूक्लियस आहेत, ह्याचे आणि ह्याचे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओ म्हणतो. ठीक आहे. आता हे जे डेव्हलपमेंट आहे हे कशापासून आहे, सिंगल मेगास्पोरपासून आहे. म्हणजे हे अख्खच्या अख्खं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सिंगल मेगास्पोरपासून आहे. हा एक सिंगल मेगास्पोर आहे, त्याच्यापासून सगळं डेव्हलपमेंट व्हायला लागलं आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणायला लागलो आहे, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. मोनो म्हणजे परत काय, सिंगल स्पोर, सांगितलं तसं. अँजिओस्पर्म आहे, फुल आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काय आहे, स्पोर त्यांचा काय म्हणू शकतो आपण, ते स्पोर त्यांचा डॉमिनंट फॉर्म आहे, त्यामुळे मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट आपण म्हणतो. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट इज एंडोस्पोरस विदिन मेगास्पोर. मेलचं तसं नसतं, मेलचं पोलन ट्यूबमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होते, पण ह्याचं कसं असतं, अख्खं ह्याच्या आतच डेव्हलपमेंट होणार, पूर्ण ह्या स्ट्रक्चरच्या आतच डेव्हलपमेंट होणार. म्हणायला आपण काय म्हणतो, एंडोस्पोरस म्हणतो. प्लस आपण त्याला काय म्हणणार आहे, एंडोस्पोरस आणि मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. हे तुम्हाला 4 मार्कच्या प्रश्नामध्ये येऊ शकतं. तुम्ही बघितलं असाल 4 मार्कचे क्वेश्चन असतात, 4 याच्यात 1 मध्ये डिवायडेड असतात. एक क्वेश्चन येऊ शकतो की वाय द फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. दुसरं, वाय डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट इज कॉल्ड एज एंडोस्पोर्स. गिव्ह रिझन्सला हे 2 असे क्वेश्चन्स येऊ शकतात. काय लिहायचं आहे, कारण फिमेल गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट अख्खं एका मेगास्पोरमध्ये होतं. मेल गॅमेटसारखं नसतं. मेल गॅमेटचं आपल्याला माहिती आहे की बहुतेक वेळा ते काय होतं, पोलन ट्यूबमध्ये डिवाईड होतं, फायनल डिवाईड होतं. त्यामुळं आपण त्याला काय एंडोस्पोर्स वगैरे म्हणू शकत नाही. पण फिमेल गॅमेटोफाईट अख्खच्या अख्खं एकाच मेगास्पोरमध्ये डेव्हलप होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आहे, एंडोस्पोरस म्हणतो आहे. त्याच्यानंतरनं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ कशापासून आहे, सिंगल मेगास्पोर. जसं माहिती आहे की जे 4 फॉर्म होतात त्यातले वरचे 3 निघून जातात, फक्त एकटाच राहतो आणि तो एकटाच काय करतो, अख्खच्या अख्खं फिमेल गॅमेटोफाईट तयार करतो. म्हणून आपण म्हणतो त्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट आणि एंडोस्पोर. आता हे मेगास्पोर कसं आहे, कलरलेस आहे, कलर नाही आहे त्याला. एंडोस्पोरिक आहे, कन्सिल्ड इन ओव्ह्यूल एन्क्लोज्ड बाय ओव्हरी. आता जो फिमेल गॅमेटोफाईट तुमचं बघू शकता, हा कसा आहे, इथं तुम्हाला ग्रीन कलर दिला आहे पण तो कलरलेस असतो, त्यामुळे हा कलरलेस आहे, एंडोस्पोरिक आहे. आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतरनं इन्क्लोज्ड इन ओव्ह्यूल आणि ओव्हरी, म्हणजे ओव्हरीच्या आत आहे, तो आपल्याला वर दिसत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पॉलिनेशन. आता आपण बघितलं मेल गॅमेटोफाईट पण बघितलं, फिमेल गॅमेटोफाईट पण बघितलं. त्यांचं फ्युजन बघायला पाहिजे नाही ना, एकत्र कोण आणणार, कारण ह्याच्यात मेल आणि फिमेल म्हणजे दोघे कसे आहेत, नॉन मोटाईल. दोघे पण कसे आहेत, नॉन मोटाईल. आपल्यात कसं आहे, आपल्यात स्पर्म म्हणजे याच्यात ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये स्पर्म्स मोटाईल असतात, त्यामुळे आपल्याला ॲज सच एक्सटर्नल एजंटची गरज पडत नाही. पण तेच फ्लावर्समध्ये दोघेच्या दोघे काय आहेत, नॉन मोटाईल. दिलं आहे बघा मी, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन कसे आहेत, नॉन मोटाईल आहेत. त्यामुळे त्यांचा काय करायला पाहिजे, ट्रान्सफर करायला पाहिजे फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, कारण पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल आहेत, ते स्वतः फ्रॉम अँथर टू स्टिग्मा जाऊ शकणार नाहीत, त्यांना कोणतरी घेऊन जावं लागेल. ते घेऊन जाण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरापासून तुमच्या कॉलेजपर्यंत, घरापासून तुमच्या कुठल्याही फ्रेंडच्या घरापर्यंत एक तर तुम्ही चालत जाऊ शकता, पण तुम्हाला जर चालायचं नसेल तर तुम्हाला गाडी घेऊन जायला लागते. मग तुम्ही तुमचं जे ट्रान्सफर होतं आहे कुठून, तुमच्या घरापासून ते फ्रेंडच्या घरापर्यंत किंवा तुमच्या घरापासून ते कॉलेजपर्यंत, ते कुठल्या तरी एका एक्सटर्नल एजंटमुळे होते. मग तुमची गाडी असेल किंवा कॉलेजची बस असेल किंवा स्कूलची बस असेल किंवा तुमच्या मित्राची गाडी असेल किंवा तुमचं ST बस काहीही असेल, काहीतरी एक्सटर्नल एजंट इथं काम करतो आहे, तुम्हाला कोणतरी घेऊन जातं आहे,
तसंच हा जो पोलन ग्रेन आहे हा कसा आहे, नॉन मोटाईल, स्वतः जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला कोणतरी घेऊन जायला पाहिजे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. तुम्ही येतात एका त्याचं डेफिनेशन कसं लिहिणार, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. तुम्ही तर हे लिहू शकता की ट्रान्सफर ऑफ नॉन मोटाईल पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. मग आता हे दोन गोष्टी होऊ शकतात. म्हणजे जे पॉलिनेशन, जो ट्रान्सफर आहे सांगितलं तसं, जर समजा तुम्हाला तुमचा मित्र न्यायला आला की बाबा चल मी तुला घेऊन जातो, तुम्ही चालत जाताय, तर बायोटिक एजंट कोणतरी, म्हणजे जिवंत माणूस कोणतरी आला आहे तुम्हाला न्यायला, तुमचा मित्र असेल किंवा तुमची फिमेल तुमची फिमेल फ्रेंड कोणतरी असेल, तुमचे मम्मी पप्पा किंवा असे कोणतरी असतील, तर तुम्हाला कोणतरी जिवंत माणूस न्यायला येतो आहे, त्याला आपण काय म्हणणार, बायोटिक एजंट. समजा तुम्ही गाडी घेऊन जाताय, त्याला आपण काय म्हणतो, अबायोटिक एजंट. तेच आहे बायोटिक म्हणजे कोणतरी जिवंत अँथर घेऊन चालला आहे स्टिग्मापर्यंत. अबायोटिक म्हणजे कोणतरी आपण म्हणू शकतो की नॉन लिव्हिंग थिंग काय करून चालला आहे, आपण म्हणू शकतो की पोलन घेऊन चालला आहे फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. बायोटिक एजंटमध्ये जास्त कोण येतं ते म्हणजे बर्ड्स, इन्सेक्ट आणि स्नेक. ठीक आहे, बर्ड्स म्हणजे पक्षी असू शकतील, इन्सेक्ट म्हणजे किडे असू शकतात किंवा स्नेल. त्याच्यानंतर बायोटिक एजंटमध्ये कोण येणार, विंड आणि वॉटर, एकतर हवा किंवा पाणी. ह्या दोन गोष्टी काय करू शकतात, पोलन ग्रेन घेऊन जाऊ शकतात फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ठीक आहे, आता हे तर काय इम्पॉर्टंट आहे, कारण दोघे पण कशा आहेत, नॉन मोटाईल आहेत. मग आता हे जे पॉलिनेशन होतं आहे, जे ट्रान्सफर होतं आहे, ते कुठल्या फुलांमध्ये होतं आहे किंवा कसं होतं, त्याच्यावर 3 प्रकार पडतात. ठीक आहे, पॉलिनेशन फ्लावरवर डिपेंडेंट आहे. जर सेम फ्लावरमध्ये होत असेल, म्हणजे सेम फ्लावर मेल पण फिमेल पण सेम फ्लावरमधले असले, तर आपण त्याला काय म्हणणार, ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन. पॉलिनेशन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, ते सेल्फमध्येच होत असेल, म्हणजे त्याच फुलाच्या मेलचा अँथर त्याच फुलाच्या फिमेलच्या ओव्ह्यूलमध्ये किंवा ओव्हरीमध्ये स्टिग्मावर पडत असेल, तर आपण त्याला काय म्हणणार, सेल्फ पॉलिनेशन किंवा ऑटोगॅमी म्हणणार. ठीक आहे, तुम्ही ऑटो स्टार्ट वगैरे ऐकलं असणार, आपल्या गाडीला वगैरे ऑटो स्टार्ट बटन असतं, म्हणजे स्वतःच होणं, त्याला ऑटोगॅमी. जिटेनोगॅमी हे काय असतात, जिटेनोगॅमी झाड सेम असतं, म्हणजे सेम प्लांट असतं पण डिफरंट फ्लावर असतं. म्हणजे तुम्हाला समजा काय करायचं आहे, आपण समजूयात की एक बिल्डिंग आहे, म्हणजे आपण बिल्डिंग म्हणण्यापेक्षा आपण अपार्टमेंट आहे. तुम्ही राहताय 30व्या मजल्यावर, तुमचा फ्रेंड राहतो आहे 40 लिहिलं आहे, सॉरी तुम्ही राहताय 30व्या मजल्यावर, तुमचा मित्र राहतो आहे 25व्या मजल्यावर. तुम्हाला इथून इथं जायचं आहे, तुम्ही त्याच बिल्डिंगमध्ये चाललाय, त्याच बिल्डिंगमध्ये तुम्ही 30व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर येत आहे. ती बिल्डिंग सेम आहे ना, पण घरं वेगवेगळे आहेत. तसंच जिटेनोगॅमीमध्ये झाड सेम आहे, बिल्डिंग सेम आहे, पण जसं घरं वेगळे आहेत तसंच फ्लावर वेगवेगळे आहेत. म्हणजे एका फ्लावरचं मेल गॅमेट, दुसऱ्या फ्लावरचं फिमेल गॅमेट, ह्यांचं काय होणार, ह्यांच्यात आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशन किंवा ह्यांच्यात ट्रान्सफर होणार. इथं कसं आहे, सेम घरात, म्हणजे तुम्ही आरून फिरून त्याच घरात यायला लागला, म्हणजे तुम्ही फिरून परत त्याच घरात तुमच्या बहिणीला वगैरे भेटायला यायला लागला, असं आपण म्हणतो ना, तसं ऑटोगॅमी. ठीक आहे, जिटेनोगॅमी तीच बिल्डिंग, सेम बिल्डिंग आहे पण मजले वेगवेगळे आहेत, घरं वेगवेगळे आहेत. तुम्ही राहताय 30व्या मजल्यावर, तुमचा मित्र राहतोय 25व्या मजल्यावर, तुम्ही फक्त 5 मजले खाली येत आहे, दॅट्स इट. पण हे काय आहेत, जेनेटिकली सेम पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन. जेनेटिकली का, कारण बिल्डिंग एकच आहे ना, झाड एकच आहे, झाड एक आहे म्हटलं DNA पण एकच असणार. मग येणार तुमचं झिनोगॅमी म्हणजे कम्प्लिटली वेगळं. म्हणजे तुम्ही राहताय कुठं, एका गल्लीत, तुमचा मित्र राहतो भलत्याच गल्लीत, किंवा तुमची गावं पण समजा वेगळी. आता असंच असतं ना, तुमच्या शाळेतले मित्र बघा तुमच्याबरोबर असतील तर मग काय, म्हणजे असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण वेगवेगळे पण असू शकतात. तुम्ही एका कॉलेजमध्ये, एका अकॅडमीमध्ये, तुमचे मित्र एका अकॅडमीमध्ये, एका कॉलेजमध्ये, कम्प्लिटली डिफरंट आहे. ह्याला आपण काय म्हणणार, झिनोगॅमी क्रॉस पॉलिनेशन. इथं काय आहे, डिफरंट प्लांट पण सेम स्पीशीज. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की तुम्ही जे फर्टिलायझेशन होतं ते समजा आपण घेतलं पपया प्लांट, तर पपयाचा अँथर जाऊन पपयाच्या स्टिग्मावर जाऊन बाइंड होणार. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की पपयाचा अँथर जाऊन फणसाच्या स्टिग्मावर जाऊन पडला नाही. त्यांची जात एक पाहिजे, माणसानं बनवलेली जात नव्हे, निसर्गानं बनवलेली जात ती एकच पाहिजे. ती जर एक असेल
पण झाडं वेगवेगळी पण जात एकच, त्याला आपण काय म्हणणार झिनोगॅमी, त्याला आपण काय म्हणणार क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, तिन्ही कळाले तुम्हाला. ऑटोगॅमी सेल्फ पॉलिनेशन, जिटेनोगॅमी जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशनच असते, आणि झिनोगॅमी जी कम्प्लिटली काय आहे क्रॉस पॉलिनेशन आहे. त्याच्यानंतर आता ऑटोगॅमी कशात होतं, बायसेक्शुअल फ्लावर्स. बायसेक्शुअल, बाय म्हणजे दोन, सेक्शुअल म्हणजे दोन्ही सेक्सेस प्रेझेंट आहेत, म्हणजे ह्याच फ्लावरमध्ये मेल गॅमेट पण आहे, ह्याच फ्लावरमध्ये फिमेल गॅमेट पण आहे. ठीक आहे, पॉलिनेटेड बाय इट्स ओन पॉलन ग्रेन. ऑफस्प्रिंग्स म्हणजे तयार होणारे जे हे आहेत फुलं, आपण फळं म्हणतो, ती काय जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पेरेंट ऑब्व्हियसली, कारण इथं क्रॉस पॉलिनेशनचा किंवा मिओसिसचा आणि रिकॉम्बिनेशनचा संबंध येत नाही. ऑफस्प्रिंग्स कसे होणार आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल होणार आहेत. पॉलिनेशन ऑकर विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं एक्सटर्नल एजंटची गरज पडत नाही. जसं तुम्ही सांगितलं तसं त्याच घरात तुम्हाला जायचं आहे, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला गाडी घोडा लागणार नाही विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट. आता फ्लावर दॅट फॉलोज ऑटोगॅमी, म्हणजे अशी फुलं जे काय करणार आहेत ऑटोगॅमी फॉलो करणार आहेत, त्यांच्याकडे काय असतात सेव्हरल ॲडॅप्टेशन, म्हणजे होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. हे काय तुम्हाला आत्ता सांगते. होमोगॅमी तुम्ही कधी म्हणणार, होमो म्हणजे सिमिलर, गॅमी म्हणजे काय गॅमेट. सिमिलर गॅमेट नसतात, पण त्यांचा जो मॅच्युअर होण्याचा काळ असतो तो काय असतो सेम टाईम, म्हणजे होमो आपण काय म्हणू शकतो मॅच्युअर ॲट सेम टाईम. हे जे आपण काय म्हणू शकतो अँथर आणि स्टिग्मा, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, हे काय करतात मॅच्युअर होतात सेम टाईमला, म्हणून आपण काय म्हणतो होमोगॅमी. गॅमी म्हणजे गॅमेट्स, होमो म्हणजे सेम टाईम, आपण इथे सेम टाईम घेऊ शकतो. ठीक आहे, ऑटोगॅमी कळालं तुम्हाला. त्यानंतर क्लिस्टोगॅमी म्हणजे अशी फुलं जी उघडतच नाहीत, म्हणजे जी ओपनच होत नाहीत, बघेल तेव्हा ते काय असतात असे बंद असतात. आता ते बंद आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये कंपल्सरी सेल्फ पॉलिनेशन होणार. बाहेरून त्या स्टिग्मावर अँथर पडणार कसा, किंवा त्यातला अँथर बाहेर जाणार कसा, कारण ते बंद आहे ना फ्लावर. आता समजा घर सदोनात बंद आहे, तर घरातला माणूस बाहेर जाणार कसा. घराला समजा बाहेरून कुलूपलं कोणतरी लावून गेलं आहे, किंवा तुम्हाला समजा तुम्ही खूप दंगा घालताय मग तुम्हाला काय केलं खोलीत कोंडून घातले, लहानपणी घालायचे बघा आपले आई बाबा, कोंडून घातले, तुम्हाला त्या खोलीतच राहावं लागणार आहे. त्या खोलीच्या आत कोण येऊ शकत नाही, तुम्ही त्या खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे, तसंच ह्या क्लिस्टोगॅमीमध्ये ते फ्लावरला बंद केले, त्या फुलाला बंद करून ठेवले, त्यामुळे कंपल्सरी त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होणारच. एक्झाम्पल काय आहे कोमेनिलिया, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, ते ह्याच्याबरोबर उलटं काय आहे चेस्मोगॅमस ह्याच्यात काय असतं फ्लावर ओपन अँड एक्सपोजेस म्हणजे आपण म्हणू शकतो की दरवाजा दणकदा उघड आहे, असं गावात वगैरे असतं बघा, कोण कुणाच्या घरी चालले काय चालले, म्हणजे लहान मुलं जी असतात ती प्रत्येकाच्या घरात फिरत असतात, गावांमध्ये जास्त असतात, त्यांना आपण काय म्हणतो चेस्मोगॅमस. त्याचा फ्लावर काय असतो ओपन असतो, आणि त्याचे जे मेल फिमेल गॅमेट असतात ते काय असतात असे ओपन असतात, त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन पण होतं आणि सेल्फ पॉलिनेशन पण होतं. आता तुम्हाला हे दोन लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स, वोलिया आणि कोमेनिलिया. हे काय करतात चेझोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस, एकाच झाडावर बंद असलेली फुलं पण आहेत, एकाच झाडावर ओपन असलेली फुलं पण आहेत, मग ते दोन्ही पण करते, सेल्फ पॉलिनेशन पण करते, क्रॉस पॉलिनेशन पण करते. हे दोन तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला CETला वगैरे येऊ शकतं. ठीक आहे, नीटला तुम्हाला बहुतेक एक्झाम्पल नाही आहे त्यामुळे नीटला काय येणार नाही, पण CETला येऊ शकतं. प्रोड्यूस बोथ चेस्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस, सेम प्लांटवर हे तयार करतात. आता ही जिटेनोगॅमी कसं लक्षात ठेवणार, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. सांगते तसं एकच बिल्डिंग आहे, 30वा मजला 45वा मजला, तसं डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट, म्हणजे एका झाडाच्या दोन फुलांमध्ये काय होतं आपण म्हणू शकतो पॉलिनेशन होतं, फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. कारण हे काय करतात पॉलिनेटिंग एजंट्स असतात. इथं तुम्हाला कशाची गरज लागेल, तुम्हाला हवेची, पाण्याची किंवा बायोटिक एजंटची गरज पडणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. पण जेनेटिकली कशा आहेत ते सेल्फ पॉलिनेशन आहेत. इट इज ऑल्सो सेल टू बी सेल्फ पॉलिनेशन का, कारण इथं जेनेटिक व्हेरिएशन नाहीत, कारण झाड एकच आहे त्याच्यामुळे त्यातला जो DNA आहे तो पण कसा असणार आहे सेमच असणार आहे. DNA सेम आहे म्हटल्यावर त्यांचा रिकॉम्बिनेशनचा प्रश्नच येत नाही.
किंवा त्यांच्यात मिओसिसचा किंवा बाकीचा काही प्रश्न येत नाही, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. का? कारण जेनेटिक व्हेरिएशन्स नाही आहेत. किंवा आपण त्याला फंक्शनली सिमिलर टू काय आहे, क्रॉस पॉलिनेशन आहे. का? कारण इन्व्हॉल्व काय करते, ते पॉलिनेटिक एजंट इन्व्हॉल्व करते. स्वतः होणार नाही. वाऱ्याची, पाण्याची, बायोटिक एजंटची गरज पडणार आहे. एक्झाम्पल कुकुरबिटा. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे झिनोगॅमी, क्रॉस पॉलिनेशन. इथं काय आहेत आपल्याला माहिती आहे, पोलन ग्रेन ऑफ वन फ्लावर आर डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पीशीज. सांगितलं तसं कम्प्लिटली डिफरंट प्लांट आहेत. म्हणजे इकडचं एक झाड आहे, इकडचं एक झाड आहे, इकडून इकडे ट्रान्सफर व्हायला लागले, पण ह्या दोन्हींचा स्पीशीज काय आहे, सेम आहे. यांची काय आहे, पण जात सेम आहे. फक्त काय आहे, फ्लावर किंवा प्लांट कम्प्लिटली वेगळा आहे. इथं काय होतं, झिटोनोगॅमी एकच, म्हणजे इथं एक फूल आहे, इथे एक फूल आहे. जर काढलं आहे तसं समजा, इथे एक फूल आहे, इथे एक फूल आहे, ह्यांच्यात ट्रान्सफर, हे झाड एकच आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्यात ट्रान्सफर व्हायला लागलं. ते म्हणजे काय, पोलन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर सेम प्लांट. इथं काय आहे, डिफरंट प्लांट आहे पण सेम स्पीशीज आहे. त्याच्यामुळे काय करतात, जेनेटिकली व्हेरिएबल स्पीशीज तयार करतात, डिफरंट स्पीशीज तयार करतात. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट, भरपूर फ्लावरिंग प्लांट्स काय करतात, झिनोगॅमीज फॉलो करतात. ठीक आहे, भरपूर काय करतात, झिनोगॅमीज फॉलो करतात. आता जे एजंट्स आहेत पॉलिनेशनमध्ये हेल्प करणारे, एक तर बायोटिक एजंट्स आहेत, एक अबायोटिक एजंट्स आहेत. आता त्यातले जे बायोटिक एजंट्स आहेत ते आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग एजंट्स आहेत. त्याच्यानंतरनं नॉन अबायोटिक आहेत, ते काय आहेत, नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरनं लिव्हिंग एजंट्समध्ये आपल्याला माहिती आहे की 80% प्लांट, म्हणजे जे 80% जी झाडं आहेत ती काय करतात, हे बायोटिक एजंट्सच फॉलो करतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अबायोटिक एजंट्समध्ये जास्त करून कोण येतं, विंड आणि वॉटर, म्हणजे वारा किंवा पाणी. त्याच्यानंतर 80% प्लांट यूज दिस रूट. त्यात काय येणार, इन्सेक्ट येणार, बर्ड येणार आणि स्नेल्स येणार. इन्सेक्ट, बर्ड आणि स्नेल्स. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया बाळांनो. पॉलिनेशन जे आहे ते बायोटिक अबायोटिक आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ह्या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल, काय कळणार नसेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचं आपण नक्की काय, तुमच्या शंकेचं निरसन नक्की मी करणार आहे. ठीक आहे, आणि आपण नीटचंही चालू करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नीट बोर्ड दोन्हीची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, थँक्यू.